कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो, कारण त्याला हे कोल्हापूरची असलेली सांस्कृतिक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. अशा या कोल्हापूरमध्ये यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विद्यमान खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे उमेदवार संजय मंडिक या दोघांच्यामध्ये लढत होत आहे. आणि अर्थातच काँग्रेसच्या मागे, राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या मागे काँग्रेस, स्वाभिमानी आणि मित्र पक्षांची ताकद लागलेली आहे. आणि शिवसेनेचे जरी उमेदवार असले तरी भाजपचे इथले पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यापासून भाजपच्या सर्व नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये मंडलिक आणि महाडिक यांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळतो. या निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवारानं आपण काय काम केलं आहे हे सांगायला जसं सुरुवात केलेलं आहे, तसं विरोधी उमेदवाराचं वैगुण्य काय आहे यावरही मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी भर ठेवलेला आहे. हे कोल्हापूरचे विद्यमान खासदार हे त्यांच्या प्रचारामध्ये गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये कोणकोणती कामं केली याचा ते आढावा घेत असतात. मग कोल्हापूरचं विमानतळ, कोल्हापूरमध्ये येणारं बास्केट ब्रिज, कोल्हापूर मतदारसंघामध्ये केलेली विकासाची वेगवेगळी कामे यांचा उहापोह त्यांच्याकडून केला जातो. आणि जवळजवळ 3 ते 4 हजार कोटीची कामं केली असा त्यांच्याकडून सातत्यानं दावा केला जातो. त्यांची व्यक्तिमत प्रतिमा, जनसंपर्क आणि त्यांचं व्यक्तिमत्व ह्या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. आणि असं असलं तरी ही निवडणूक सुरू होण्यापूर्वी खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसमधून धनंजय महाडिक यांना मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होत होता. याचं कारण असं की धनंजय महाडिक हे निवडून आल्यापासून पक्षाच्या प्रचारामध्ये सक्रिय नव्हतं असा त्यांच्याबद्दल मोठा आक्षेप घेतला जात होता. आणि त्यामुळेच त्यांना उमेदवारी देऊ नये अशी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या प्रमुखांची मागणी होती. ती जशी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या प्रमुखांची मागणी होती तसेच काँग्रेसचे विधान परिषदेचे सदस्य आमदार सतेज पाटील यांचीही मागणी होती. आणि त्यांनीही धनंजय महाडिक यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात कसं काम केलं याचा मोठ्या प्रमाणामध्ये पाढा वाचलेला होता. या सगळ्याचा परिणाम म्हणून की महाडिक यांना उमेदवारी मिळणार की नाही इथंपासूनचे सगळे प्रश्न होते. परंतु धनंजय महाडिक यांनी संसदेमध्ये केलेल्या कामाचा प्रभाव असल्यामुळं राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी पुन्हा एकदा धनंजय महाडिक यांनाच उमेदवारी दिलेली आहे आणि ते रिंगणात आलेले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसची जी सर्व प्रमुख मंडळी आहेत ती धनंजय महाडिक यांच्या प्रचारामध्ये उतरलेली आहेत. परंतु काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी त्यांना विरोध केलेला आहे. आणि महाडिक हे नको या व्यक्तिनिष्ठ भूमिकेतून आताच्या काळामध्ये सतेज पाटील यांनी शिवसेनेचे जे उमेदवार आहेत संजय मंडिक यांचा प्रचार सुरू केलेला आहे. यामुळं आज सुरुवातीच्या टप्प्यामध्ये संजय मंडिक यांना हा एक मोठा आधार लावला की काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचं पाठबळ मिळणं हे त्यांच्या पत्त्यावर पडलेलं आहे. भाजप शिवसेनेची ताकद अधिक सतेज पाटील यांच्याकडून मिळणारं पाठबळ यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये शिवसेनेचं वातावरण चांगलं झालेलं होतं. त्याच्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा असा ठरला की शिवसेनेच्या उमेदवाराचा जो प्रचाराची जी सुरुवात झाली ती अगदी दणकेबाज स्वरूपात झाली होती. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमध्ये कोल्हापुरामध्ये जी विराट सभा झाली होती त्या सभेमुळं शिवसेनेच्या उमेदवारासाठी अतिशय चांगलं वातावरण झालेलं होतं. आणि त्या वातावरणाचा टेम्पो तापत ठेवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सातत्याने केला गेला. आणि शिवसेनेला मिळणारा जो प्रतिसाद आहे तो लक्षात घेऊन नंतर राष्ट्रवादी आपल्या नियोजनामध्ये बदल करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रमुख नेते आहेत शरद पवार त्यांना सातत्यानं कोल्हापूरशी संपर्क ठेवावा लागला. किंबहुना ते 5 वेळा कोल्हापूरमध्ये गेल्या 2 महिन्याच्या काळात आलेले आहेत. आणि त्यांनी राष्ट्रवादीची बांधणी चांगल्या पद्धतीने कसं होईल याच्यावर भर ठेवलेला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी या पक्षाचे जे सर्व प्रमुख मंडळी आहेत त्यांना एकत्र घेऊन प्रचाराला गती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं आत्ताच्या घडीला शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोघांचाही प्रचार समान पातळीवर आल्याचा दिसतो. दुसरं एक म्हणजे महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीत अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहेत. मात्र असे कोणते मुद्दे आहेत की जे मुद्दे उपस्थित केले जावेत किंवा त्यांच्याकडे लक्ष दिलं जावं असं तुम्हाला वाटतं? कोल्हापूर हे राज्याच्या राजकीय नकाशावर जसं प्रमुख केंद्र आहे तसं औद्योगिक पातळीवरचं सुद्धा एक महत्त्वाचं केंद्र म्हणून मानलं जातं. कारण कोल्हापूरने स्वतःच्या ताकदीवर औद्योगिक विकास घडवून आणलेला आहे. परंतु या औद्योगिक विकासाला कुठंतरी खीळ बसाव्या अशा काही घटना किंवा प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. विशेषतः कोल्हापूरमध्ये उद्योगवाढीसाठी फार मोठी संधी आहे. परंतु उद्योग सुरू करायचा तर त्यासाठी जमिनीची खूप मोठी वानवा आहे आणि नव्या प्रमाणात जागा मिळावी अशी उद्योजकांची मागणी आहे. परंतु त्यांना उद्योगासाठी जागा मिळत नाही हे एक फार मोठं इथलं वैगुण्य आहे.
त्याचबरोबर कोल्हापूरचं जो उद्योगामध्ये जो काही शेअर आहे तो वाढत चाललेला आहे आणि इथली जी उत्पादनं आहेत ती देश आणि विदेशामध्ये पोहोचणं गरजेचे आहे. त्यासाठी इथली विमानसेवा सक्षम असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. कोल्हापूरची आत्ताची विमानसेवा आहे ती सक्षम स्वरूपाची नाही असा इथल्या उद्योजकांचाच मोठा आक्षेप आहे. मुंबईला नियमित विमानसेवा होत नाही आहे, पण बेंगलोर आणि तिरुपती या ठिकाणी उड्डाण होत आहेत, पण त्याच्याबरोबरीने आणखी काही ठिकाणी उड्डाणं झाली पाहिजेत. आणि मुख्य म्हणजे कार्गोसारखं विमानसेवा इथं सुरू झाली किंवा कोल्हापूर हे कार्गो हब झालं तर त्याचा इथल्या उद्योगासाठी फार मोठा फायदा होणार आहे. म्हणजे कोल्हापूरमध्ये इंजिनिअरिंग उद्योग मोठ्या प्रमाणात आहे, फाउंड्री उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. राज्याचं मँचेस्टर म्हणलं जाणवणारं इचलकरंजी इथे वस्त्रोद्योग फार मोठा आहे. चांदीमध्ये त्याचा मोठा लौकिक आहे, असं हुपरी शहरसुद्धा इथं आहे. त्यामुळे या सगळ्या इथल्या उद्योगाचा मोठ्या प्रमाणात जर विकास व्हायचा असेल तर इथं कोल्हापूरमध्ये विमानसेवा अतिशय चांगले असणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर मुख्य म्हणजे कोल्हापूर हे पर्यटनाच्या वाढीसाठी हे मोठं केंद्र होऊ शकतं. कारण कोल्हापूरची महालक्ष्मी, ज्योतिबा, याचबरोबर नरसिंहवाडी, इथलं दत्त देवस्थान, जैन धर्मियांचं बाहुबली ही महत्त्वाची धार्मिक पर्यटन स्थळं आहेत. त्याचबरोबर कोल्हापूरचा पन्हाळा, विशाळगड, याचबरोबर सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये असलेली असंख्य अशी ठिकाणं आहेत की जी पर्यटकांना आपल्याकडे खेचून घेऊ शकतील. त्यामुळं कोल्हापूरमध्ये उद्योग आणि पर्यटन या दोन्हीमध्ये वाढण्याची खूप मोठी संधी आहे. आणि हे या दृष्टीनं इथून जे निवडून जाणार आहेत त्या उमेदवारांनी लक्ष दिलं पाहिजे अशी सगळ्यांची भावना आहे. परंतु प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं की हे मुद्दे हे फारसे चर्चेत येत नाहीत, त्याच्याऐवजी एकमेकांचे उखाळ्या पाकळ्या काढण्या ह्याच्यावरच जास्त भर दिलेला आहे. त्यामुळे लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा फार मोठ्या प्रमाणात प्रचारामध्ये उतरताना दिसत नाही, असं एक चित्र आहे. सध्या कोल्हापुरात कोणत्या पक्षाचं पारडं जड आहे किंवा कुठला उमेदवार पुढे असं तुमचं मत आहे? मगाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे कोल्हापूरमध्ये शिवसेनेनं प्रचाराच्या सुरुवातीपासून वेग लावलेला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या जंगी सभेमुळं एक चांगलं वातावरण झालेलं होतं आणि त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचं शिवसेनेला सहकार्य मिळत राहील. या सगळ्यामुळं शिवसेनेला इथं पोषक वातावरण झालं होतं. किंबहुना शिवसेनेकडून दावा केला जातो की कोल्हापूरमध्ये आम्ही 1 लाखाचं मताधिक्य घेऊ, अशा पद्धतीचं वातावरण त्यांच्याकडून केलेलं होतं. आणि शिवसेना आजसुद्धा तसाच दावा करते की आम्ही कोल्हापूरच्या लोकसभा मतदारसंघामध्ये 1 ते 1.5 लाख मतांनी निवडून येऊ. परंतु हे चित्र जरी बघितलं असलं तरी दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा चांगल्या पद्धतीनं बांधणी केलेली आहे. राष्ट्रवादीचे खासदार धनंजय माडिक यांनी राष्ट्रवादीमधले सर्व गट आहेत त्या सर्व गटांना त्यांनी एकत्र आणलेले आहेत. त्यांच्याविरुद्ध ज्यांची नाराजी होती ते हसन मुश्रीफ प्रचारामध्ये आहेत. आमदार संध्यादेवी कुपेकर यासुद्धा नाराज होत्या, त्यासुद्धा प्रचारात आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे जे जिल्हाध्यक्ष आहेत प्रकाश आवाडे किंवा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष PN पाटील ही मंडळीसुद्धा आता राष्ट्रवादीच्या प्रचारामध्ये उतरलेले आहेत. दुसरं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं महाआघाडीमध्ये येण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर त्याही निर्णयाचा इकडे कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीला फायदा होऊ शकतो. याचबरोबर राष्ट्रवादीनं आणखी एका गोष्टीवर भर दिलेला आहे की जे छोटे छोटे पॉकेट आहेत त्या पॉकेटना जवळ करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे प्रदेश जनता दलाचे श्रीपतराव शिंदे यांचा गडिंग्लज भागामध्ये प्रभाव आहे, तर तिथं त्यांचं एक चांगलं पॉकेट आहे. त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्ष याची कोल्हापूरमध्ये पूर्वी एकेकाळी फार मोठी ताकद होती, परंतु तेवढी ताकद नसल्याने आत्तासुद्धा त्यांना मानणारा एक मोठा वर्ग या भागात आहे, तोही राष्ट्रवादीकडे येऊ शकला आहे. त्याचबरोबर आणखी RPI सारखी जे छोटे छोटे गट आहेत, मग दलित महासंघ असेल, रासू गवई गट असेल, जोगेंद्र कवाडे गट असेल, असे जे छोटे छोटे गट आहेत त्या सगळ्या गटांना एकत्र करून त्यांचंही मत मिळवायचं अशा पद्धतीचं त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्टी आहे आणि या झोपडपट्ट्यांमध्ये जवळ एक 40 ते 50 हजार रहिवासी आहेत. तर या रहिवाशांना सुद्धा किंवा तिथल्या मतदारांना सुद्धा आपल्याकडे कसं खेचायचं याचं सुद्धा नियोजन केलं जातं आहे. त्यामुळे आताच्या पातळीवर बघितलं तरी काँग्रेस राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत धनंजय माडिक आणि शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्या दोघांचाही प्रचार समान पातळीवर आला आहे आणि एक फार मोठी चुरस कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळते.